बदलापूर येथील बालिकांवर झालेल्या अत्याचारावर राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या महिलांच्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पार्टी आणि महाविकास आघाडीच्या वतीने राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी 24 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कराड शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर कराड तालुका कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तोंडाला काळ्या फिती लावून मूक आंदोलन करून घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। गुन्हेगारांना तातडीने कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी अत्याचार झाल्यानंतर पेटून उठणं ही महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एकंदर प्रवृत्ती आहे। त्याला सुद्धा बंद घालण्याचं काम या राज्यातल्या सरकारनं त्या ठिकाणीच केलेलं आहे। अनेक योजना त्या ठिकाणी केल्या आहेत। एक मंत्री मोदी असं म्हणले की त्या आंदोलनामध्ये लाडकी बहीणचा बोर्ड कसा आला, ज्याला जसं वाटलं तसं तो आला। लोकांनी मागणी एवढीच केली की लाडक्या बहिणीची तुम्ही काळजी घेता, आमचं काय हरकत नाही, आम्ही इच्छा शोधायला पाठिंबा आहे, पण लाडक्या बहिणीच्या मुलीची सुद्धा काळजी घेतली पाहिजे, याकडे मागचं दुर्लक्ष केलं जातं आणि त्याच्या विरुद्ध हे प्रामुख्यानं आंदोलन हे त्या ठिकाणी आहे। आज या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्तानं कराड तालुका, कराड उत्तर, सातारा जिल्ह्यामधली सर्व मंडळी इथं आलेले आहेत। या माध्यमातून आम्ही शासनाला एवढाच इशारा देतो की अशा प्रकारच्या घटना का घडतायत, तर प्रशासनावर कोणताही अंकुश या ठिकाणी राहिलेला नाही। कोणत्याही मंत्र्यांच्या मध्ये एकमेकांमध्ये समन्वय राहिला नाही, तिन्ही पक्षामध्ये समन्वय राहिला नाही आणि त्यामुळं निवडणुका जिंकणं एवढं लक्षामध्ये ठेवून वेगवेगळे निर्णय किंवा त्या ठिकाणी दडपशाहीचे निर्णय हे या ठिकाणी घेतले जातात।